नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. कंबाईन मेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. टेस्ट 5 मधल्या गणित बुद्धिमत्ताचं डिस्कशन आपण बघणार आहे. तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि एज्युकल्चर हे माझं यूट्यूब चॅनल फॉलो करून त्याच्यावरचे वेगवेगळे PYQ किंवा इतर लेक्चर सुद्धा पाहू शकता. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो आपल्याला, 100 संख्यांची सरासरी 46 आहे. नंतर असे आढळले की 16 ही संख्या चुकीच्या पद्धतीने 61 आणि 43 ही संख्या चुकीच्या पद्धतीने 34 असं लिहिलेली आहे. मग बघा आता 100 संख्यांची सरासरी किती आहे? 46 आहे. परत 16 ची संख्या चुकीच्या पद्धतीने किती लिहिली आहे? रिअल काय पाहिजे होतं? 16 पाहिजे होतं. ते कसं लिहिलंय? 61 लिहिलंय. परत 43 ही संख्या रिअल पाहिजे होती, पण ती कशी लिहिली आहे? 34 अशी लिहिली. बरोबर. रिअल मध्ये काय पाहिजे होतं? 6 आणि 3 9, 4 आणि 1 5, 59 पाहिजे होतं, पण ते चुकीच्या पद्धतीने कसं लिहिलं गेलं? 4 आणि 1 5 आणि 6 आणि 3 9. म्हणजे 59 चं किती लिहिलं गेलं? 95 लिहिलं गेलं. 59 चं 95. मग मला सांगा तुम्ही, 59 चं जर 95 लिहिलं गेलं असेल तर कितीने जास्त लिहिलं गेलं रे? 36 ने जास्त लिहिलं गेलं. बरोबर. म्हणजे चुकीच्या पद्धतीने 36 एक्स्ट्रा पकडलं गेलं. ते 36 एक्स्ट्रा पकडून सरासरी किती आले? 100 संख्यांची सरासरी आली 46. 36 एक्स्ट्रा पकडल्यानंतर सुद्धा चुकीचं आहे 36 एक्स्ट्रा पकडणं. रियालिटी मध्ये सरासरी काय कमी पाहिजे की नाही? कितीनं कमी पाहिजे? 36 न कमी पाहिजे. पण 36 काय एकावर आहे का? नाही. 36 किती जणांवर आहे? 100 जणांवर 36 एक्स्ट्रा झालं ते. मग 100 जणांवर 36 एक्स्ट्रा झाला असेल तर एकावर किती एक्स्ट्रा होणार? 0.36. चुकीची सरासरी किती होती? 46. का चुकीची होती? कारण त्याच्यावर 0.36 काय होतं रे? एक्स्ट्रा होतं. मी याच्यातून काय करणार? 0.36 वजा करणार. मग 46 वजा 0.36 किती आलं? 45.64. ऑप्शन नंबर 3. ओके, झालेत असले प्रश्न. आयोगाने पण खूप सारे विचारलेले आहेत ऍव्हरेजचे प्रश्न. दुसरा, जर एका संख्येचा 62% आणि 80% यातील फरक किती आहे? 198 आहे. मला सांगा, एक संख्या आहे, तिचा 62% आणि 80% याच्यातील फरक त्यांनी किती दिलाय? 198. मला सांग, आपलाच फरक किती आहे टक्क्यांच्या भाषेत? आता तुम्हाला माझे मेथड काय आले असेल, आता 5वी टेस्ट आहे आपली, आपलं आणि त्यांचं. ठीक आहे, आपण कुठंच एक्स वापरत नाही, फॉर्म्युला वापरत नाही, सगळं आपलं आणि त्यांचं एका गोष्टीवर होऊन जातं. तर 62 आणि 80 कितीचा फरक आहे याच्यात? 62 आणि 80 मध्ये 18चा. टक्क्यांच्या भाषेत फरक काय झाला? 18. मला सांगा, आपल्या 18%ला ते किती म्हणतात? 198 म्हणतात. तर आपल्या 1% ते किती म्हणतील? 18 × 11 आणि 18 × 18. बरोबर. 1% म्हणजे 11 आलं. आता त्यांनी काय म्हटले? 92 आणि 56% याच्यातील फरक किती? आता मला सांगा, 92% आणि 56% यांच्यात टक्क्यांच्या भाषेत किती फरक आहे? यांच्यात टक्क्यांच्या भाषेत किती फरक आहे? 12तून 6 गेले 6, हातचा आला 1, 9तून 6 गेले 3. डन. आता 36% फरक आहे. मला सांगा, 1% म्हणजे 11 आहे, तर 36% म्हणजे किती? 36 गुणिले 11, 11 सक्क 66, 11 त्रिक 33 आणि 3, 33 आणि 6 39, 996. जस्ट कम्पेअर करायचं, एक्स वगैरेला काही मध्ये आणायची गरज नाही. दिसायला किती सोपं वाटतंय? वाटतंय की नाही? सोपंच आहे एकदम. एक संख्या प्रथम 16% वाढवली, नंतर 14% वाढवली आणि पुन्हा 30% घटली, तर संख्येत टक्केवारीत किती बदल होईल? बघा, सुरुवातीला मी काय पकडतो? संख्या किती होती? 100 होती. ती 100 ची 16% वाढली म्हणजे किती झाली रे? 116 होणार. नंतर ती 14% वाढली, नंतर ती 14% वाढली. मग 116चं काय होणार? 14% वाढणार, म्हणजे 114% जे काय होईल ते. ठीक आहे. नंतर 100 मध्ये जसं 16 ऍड करून 116 केलंय, तसं 116 मध्ये 14 ऍड करू नका. 116 वर 14% वाढले आणि पुन्हा काय रे? 30% घटली. पुन्हा काय होणार? 30% घटली. मग मला सांगा, आता आपल्याला काय काय करायला लागते बघा. हे असं पण करू शकतो, इथं जे काही येईल ती 30% घटली म्हणजे होती किती रे ती? काय करायचं आपण? सुरुवातीचं किती होतं? 100. नंतर त्याचं किती झालं? 16% वाढलं म्हणजे 116%. त्याचं किती झालं? 14% वाढलं म्हणजे किती? 114%.
आणि त्याच्यावर परत 70% 30% कमी झालं. 70% म्हणजे 30% कमी झालं म्हणजे किती झालं रे? 70%. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करणार? गेले परत या शून्याला हे शून्य गेले तर काय उरतंय का? काहीच नाही उरत. खाली 1000 आहे, 1000चा 1000च ठेवा, उगाच त्याचं 50 वगैरे करत बसू नका. परत भाग द्यायला लागतो आपल्याला आणि वर सरळ सरळ ह्यांचा गुणाकार करायचा. आता आपल्याला पहिल्यांदा 7 न गुणून घेऊ आपण. 114 गुणिले 7, 7 चोक 28, 2, 7 एक्के 7 आणि 2 9, 7 एक्के 7. डन. त्याला किती गुणायचं आपल्याला? 116 ने. म्हणजे किती येते? 6 8 48, 6 9 54 आणि 4 58, 6 7 42 आणि 5 47. शून्य घेतलं. परत 798 आहे असं लिहिलं कारण एकनच गुणायचं आपल्याला. परत 2 शून्य घेतले, परत 798 आहे असं लिहिलं. हे आता 6वी 7वीचा गुणाकार, 5वी 6वीचा. ठीक आहे. मग नंतर किती आलं हे? 8, 8 आणि 8 16, चला 1, 8 आणि 1 9 9, 18 आणि 7 25, 2, 9 2 11, 11 आणि 7 18, 18 आणि 4 22, 2 आणि 7 आणि 2 9. किती आलं रे? 92. आणि हे 92,568 पण खालचे 1000 आहेत ना, सो 92.5 अप्रॉक्सिमेटली. किती आलं? 92.5% आलं अप्रॉक्सिमेटली. सुरुवातीला किती होतं? 100. 100चं किती झालं? 92.5 झालं. म्हणजेच कितीनं कमी झालं रे? 7.5% काय झालं रे? कमी झालं. 7.5%ची घट. ज्या लोकांना वाटतंय सर 16 वाढलंय, 14 वाढलंय, 16 आणि 14 30 वाढलं, परत 30 कमी झालं, म्हणजे ना घट ना वाढ व्हायला पाहिजे, तर तसं पर्सेंटेज मध्ये होत नाही. पर्सेंटेज मध्ये बेस आपला बदलत असतो. ठीक आहे. ही एक छोटी गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या 7/9 वेगाने चालतो. बघ, वेग दिलाय, स्पीड नेहमीच्या आणि हे नंतरच्या, युज्युअल आणि चेंज झालेला. नेहमीच्या 7/9 म्हणजे नेहमी किती असते? छेद असतो नेहमी, हे सांगत असतो. त्याच्या 7/9 म्हणजे किती येणार? नंतरचं चेंज झालेलं किती येणार? 7. तो व्यक्ती 10 मिनिटं उशिरा पोहोचतो. बघा, स्पीड इज इक्वल टू, सगळे गणित मागच्या सगळ्या टेस्ट सिरीज मध्ये झालेले आहेत अशा टाइपचे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे जो स्पीडचा रेशो असतो तो त्याच्या उलटा कोणाचा रेशो असतो? टाइमचा. स्पीडचा रेशो 9:7 झाला तर टाइमचा रेशो काय येणार? 7:9. बरोबर. किती लेट पोहोचतो तो? आपल्या भाषेत 2 ने लेट पोहोचतोय. 7:9 ला पोहोचला ना, 2 ने लेट पोहोचला. पण त्यांच्या भाषेत तो किती लेट पोहोचतोय रे? 10 मिनिटं उशिरा पोहोचतोय. म्हणजे जिथं आपलं 2 आहे त्यालाच ते काय म्हणतायत? 10 म्हणतात. आपल्या 2 ला 10 मिनिटं म्हणतायत ते, तर आपल्या 1 ला किती म्हणतील ते? 5 मिनिटं म्हणतील. आपल्या 1 ला 5 मिनिटं म्हणतील. आता विचारलंय काय, तर तो व्यक्ती नेहमीच्या वेगाने किती मिनिटात पोहोचेल? नेहमीचा वेग हा आहे, नेहमीचा टाइम हे आहे. आपल्या 1 ला 5 म्हणते तर आपल्या 7 ला किती म्हणणार? 7:5 35 मिनिटं. कारण हे नेहमीच आहे आपलं. ठीक आहे. त्यामुळे काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1. कुठे आहे तुमचा फॉर्म्युला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. एक्स बिक्स डिस्टन्सला काय पकडलं का आपण? काही गरज पडत नाही. जस्ट रेशो आपलं आणि त्यांचं, एवढ्यावरच सगळे गणित सुटत असतात. खूपच किचकट गणित असेल तर 50त एखादं. ठीक आहे. 50त एखादं गणित तसं विचारलं जातं. नेक्स्ट, 2 मोटार गाडी ए आणि बी दिल्ली ते शिमला पोहोचण्यासाठी अनुक्रमे 8:30 आणि 9 ला निघाल्या. दिल्ली ते शिमला पोहोचायचंय, हे दिल्ली आहे, तिथून शिमल्याला पोहोचायचंय त्यांना. 2 मोटार गाडी आहेत ए आणि बी. कधी कितीला निघाली आहेत? ए निघाली 8:30 ला आणि बी निघाली 9 वाजता. त्यांचा वेग अनुक्रमे 40 आणि 50 आहे. त्यांचा वेग किती आहे? हिचा 40 आहे, हिचा 50. बरोबर. जी नंतर एक तो तिथं जास्तच असला पाहिजे, त्याशिवाय ती क्रॉस नाही करू शकणार. दिल्ली पासून किती अंतरावर दोन्ही मोटार गाड्या सोबत असतील? आता आपल्याला तर माहित आहे सेम डायरेक्शन आहे. सेम डायरेक्शन असेल तर स्पीडचं काय करतो? सबट्रॅक्शन. तुम्ही कधी यूज करू शकतो? जर दोन्ही गाड्या एकाच वेळी निघाल्या असतील तर. पण पहिली गाडी 8:30 ला आहे, दुसरी 9 ला आहे, मग हिला 8:30 चं 9 करू. अर्धा तास पळवायला लागेल. तासाला किती पळते ती? 40. अर्ध्या तासात किती जाईल ती? आता ती गाडी कुठे असणार आहे? इथे. आणि दुसरी गाडी कुठे असणार आहे? इथे. इथं स्पीड किती आहे? 40. इथं स्पीड किती आहे? 50. मग टाइम इज इक्वल टू, टाइम इज इक्वल टू काय येणार? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती कव्हर करायचं आता मागच्या गाडीला? 20. आणि स्पीडचं काय होतं? वजाबाकी होते. सेम डायरेक्शन, सबट्रॅक्शन. 50 वजा 40 किती येणार? 10. अपोजिट डायरेक्शन, ऍडिशन होते.
सो 20/10 किती आलं? 2 तास. किती येणार? 2 तास क्रॉस करायला लागतील. पण त्यांनी तो प्रश्नच नाही विचारला कधी क्रॉस करतील. त्यांनी काय विचारलाय? दिल्ली पासून किती अंतरावर दोन्ही गाड्या सोबत असतील? 2 तासांनी सोबत असतील. म्हणजे 50 जिचं स्पीड आहे ती 2 तास पळेल गाडी. किती पळेल? 50 2 तासात. तासाला 50 पळते. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तासाला 50 पळते स्पीड इंटू टाइम किती? 2 तासांनी भेटणार आहेत. 50 दुनी 100. दिल्ली पासून किती किलोमीटरवर असतील? 100 किलोमीटरवर असतील. पुढे पी क्यू आणि आर एकटे एक काम 60 100 आणि 80 दिवसात करू शकतात. जर पी क्यू आणि आर एकत्र काम पूर्ण केले तर त्यांना 2256 रुपये मिळाले. तर आर चा हिस्सा किती असेल? नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला तुमच्या जे कामाचा पगार मिळतो तो कधीच दिवसांवर मिळत नाही. तो कशावर मिळतो? तुमच्या कामावर मिळतो, तुमच्या इफिशियन्सीवर मिळतो. ठीक आहे, तुम्ही किती दिवस काम केलं त्याच्यावर पगार मिळत नसतो. मग त्यांनी टाइमचा रेशो दिलाय पी क्यू आणि आर यांचा किती दिलाय रेशो? तो 60 100 आणि 80 दिलाय. ह्याला जरा छोटं करू. टाइमचाच रेशो फक्त रिड्यूस करू आपण याला. 20 त्रिक 60, 20 100 आणि 20 चोक केलं. आता 3 5 4 आहे बरोबर. आपल्याला टाइम वर कधीही काढता येतो का? नाही. आपल्याला कशावर काढता येतो? इफिशियन्सीवर. आणि तुम्हाला माहित आहे इफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम असते. इनव्हर्सली असते, उलट करायचं. पण 3 चे उलट करायची पद्धत काय? याचा एलसीएम घ्यायचा. 3 5 4 चा एलसीएम किती आहे? 60. हे किती येणार? 20 त्रिक 60. हे किती येणार? 12 पंचे 60. आणि हे किती येणार? 15 चोक 60. म्हणजे त्यांचा काम करण्याच्या स्पीडचा रेशो काय झाला? 20 12 15. किंवा कामाचा रेशो काय झाला त्यांचा? 20 12 15. आता त्यांनी काय पूर्ण केले? आणि 2256 रुपये मिळाले त्यांना तिघांना मिळून. आता आपल्याला टोटल किती मिळाले? 22 आणि 15 35. 35 आणि 2 47 आणि 10 37 आणि 10 47. म्हणजे आपल्या भाषेत टोटल किती आहेत? 47. आणि त्यांच्या भाषेत किती आहेत? 2256 रुपये. 2256 रुपये. 48 ने गुणायचा प्रयत्न करू आपण एकदा. 47 गुणिले 48 नाहीच होणार. 56 8 चौक 32 आणि 5 37. शून्य आले. 4 7 28 2 4 चौक 16 आणि 2 18. 6 8 आणि 7 15 हात चाल 1 8 आणि 3 11 आणि 1 12 हात चाल 1 1 आणि 1 2. झालं. जमलं का? 2256 म्हणजे 47 म्हणजे 2256 नाही तर 1 म्हणजे किती आहे रे? 48. 47 भागाला ते 2256 रुपये म्हणतायत. एका भागाला 48. पहिल्यांदा 58 नका गुणलं मी. असा अंदाज वाटला की 8 7 56 होईल. एकक सणाला 6 येते आणि 6 24 च्या जवळ आहे म्हणून असं वाटलं. पण ते किती आहे? कशाच्या जवळ आहे ते? 48 च्या जास्त जवळ पडतंय. म्हणजे 47 गुणिले 48. सो 1 म्हणजे काय आला? 48. तर विचारलंय काय? आर चा हिस्सा किती? आर किती आहे रे आपलं? 15 आहे. 1 म्हणजे 48 तर 15 म्हणजे किती? 15 28 असे 12 आले. 15 चोक 60. 60 आणि 12 72. तर आर चा हिस्सा किती झाला रे? 720 रुपये. तुम्हाला ह्याच्यात लक्षात घ्यायची गोष्ट काय होती? पगार नेहमी कामावर डिपेंड असतो, वेळेवर नाही. वेळेचा रेशो 3 5 4 झाला तर कामाचा रेशो याच्या उलटा होतो. उलटा कसं करायचं असतं? त्याचं एलसीएम. 2 चं उलटा कसं करतो आपण? नुसतं वर खाली करता येतं पण 3 चं नाही करता येत ना. सो एलसीएम काढायचा. एलसीएम काढला. 3 5 4 चे एलसीएम 60 आहे. 60 भागिले 3 20. 60 भागिले 5 12. 60 भागिले 4 15. हे टोटल किती झालं? 47. पण त्यांचं टोटल किती आहे? 2256. आपल्या 47 ला 2256 तर आपल्या 1 ला किती? 48. तर तसं आपल्या 15 ला 720. ऑप्शन नंबर 2. जर 10 पुरुष किंवा 20 महिला किंवा 40 मुले एक काम 7 महिन्यात पूर्ण करतात. कोण कोण आहेत? 10 पुरुष, 20 महिला वुमन आणि 40 बॉईज एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 7 महिन्यात. 7 महिन्यात. 7 महिन्यात. मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क. हे सगळं काय असतं? टोटल वर्क. तर 5 पुरुष 5 महिला आणि 5 मुले एकत्र त्या कामाचे 50% काम किती महिन्यात पूर्ण करतील? बरोबर. पहिल्यांदा ह्यांचा रेशो काढू कामाचा. हे 7 7 7 कॅन्सल होणार सगळीकडून. मग राहतंय काय? 10M बरोबर 20W बरोबर 40B. मग MWB चा रेशो काढायचा आहे. कसा काढायचा? 10 20 40 चा एलसीएम किती असतोय? 40. मग हे किती होणार? 10 चोक 40. 20 दुनी 40 आणि 40 एके 40. मॅन वुमन आणि बॉईज यांचा रेशो काय झाला? 4 2 1. बरोबर. आता टोटल वर्क काढू. याच्यातलं कुठलंही एक पुट करून टोटल वर्क काय असते? 10 इंटू एम किती आहे रे आपला? 4 इंटू 7
तर 40 + 40 = 28. 280 काय झालं टोटल वर्क. आता आपल्याला काय करायचं, विचारलेला प्रश्न विचारलाय काय, 5 पुरुष 5 महिला आणि 5 मुले. 5 पुरुष अधिक 5 महिला अधिक 5 मुले किती दिवसात काम करतील, किती काम, त्याच्या 50%. म्हणजे हे 280 काम होतं, 280च्या 50% म्हणजे किती झालं 140. आता तुम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टी. एम माहित आहे का तुम्हाला, माहित आहे एम किती आहे 5 × 4 आहे, अधिक डब्ल्यू किती आहे 5 × 2 अधिक बी किती आहे 5 × 1 इंटू डी बरोबर किती आलं 140. 5 चोक 20 अधिक 5 दुनी 10 अधिक 5 किती आलं 35 डी बरोबर किती आलं 140. सो डी बरोबर किती आलं 30 चोक 140. किती दिवस लागतील रे, 4 महिने लागतील. महिनेच का, कारण हे सगळे 7 महिने. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज. हे असं करायचंय, ह्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाहीये, हीच एक पद्धत याला आहे. 7 मित्र पी क्यू आर एस टी यू आणि व्ही एका आडव्या सरळ रेषेत बसलेले आहेत. सर्व उत्तरेकडे तोंड करून आहेत. व्ही अगदी मधल्या स्थानावर बसलाय. किती चौक आहेत 7, काढले 7, 1 2 3 4 5 6 7 बरोबर, हा मध्ये. तर व्ही अगदी मधल्या स्थानावर बसलाय, म्हणजे व्ही इथं बसलाय. त्याच्यानंतर पी आणि एस मध्ये फक्त 3 मित्र बसलेले आहेत, त्याच्यात कुठं मांडता येत नाही आपल्याला. सो पी आणि एस मध्ये किती लोक बसलेत 3, साईडला लिहून घेतलं. फक्त क्यू हा एस आणि टी मध्ये आहे, क्यू हा एस आणि टी मध्ये आहे, फक्त क्यूच आहे एस आणि टी मध्ये बरोबर. टी हा व्हीच्या उजवीकडे तिसरा बसला आहे. आता काहीतरी मिळालं, टी हा व्हीच्या उजवीकडे तिसरा 1 2 3 म्हणजे टी कुठे बसला इथं. टी आणि एस च्या मध्ये कोण आहे रे, क्यू आहे, क्यू कुठे बसला इथं. आणि एस आणि पी च्या मध्ये 3 जण आहेत, 1 2 3 म्हणजे पी कुठे झाला इथं. तर आता काय विचारले, अत्यंत डाव्या टोकाला कोण बसले, हे मधलं कळत नाही मला कोण कुठे बसणार आहे, पण ह्याच्यावरून उत्तर निघतंय. अत्यंत डाव्या टोकाला कोण बसले रे, डाव्या टोकाला पी, ऑप्शन नंबर 4. ओके. नाही, एन ओ पी क्यू आर एस टी आणि यू हे एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राभिमुख बसलेले आहेत. त्यापैकी काही कोपऱ्यावर तर काही बाजूच्या अचूक मध्यभागी बसलेले आहेत. एन हा यू च्या डावीकडे तिसरा बसतो. चौकोन काढला, काही लोक इथं बसलेत, काही लोक कोपऱ्यावर बसलेत. सगळ्यात पहिल्यांदा एन हा यू च्या डावीकडे तिसरा बसतो. एन इथं लिहिला पहिल्यांदा, यू च्या डावीकडे तिसरा 1 2 3 म्हणजे यू कुठं असणार आहे इथं. 2 केस करावे लागणार आपल्याला. 2 केस का करावे लागणार, एकदा एन ला तुम्ही मध्यभागी बसवणार आणि एकदा एन ला तुम्ही इकडे बसवणार. आता यू कुठे गेला इकडे. यू हा कोणत्याही एका कोपऱ्यावर बसतो. आता यू कोपऱ्यावर बसतो म्हटले म्हणजे ही केस येणार का, नाही. ही इथंच रफ केली केस, आपण हीच केस डबल डबल फिल करू. तर अजून कुठलं काय केस झाली तर ओ हा टी च्या उजवीकडे तिसरा बसतो. आता टी माहित नाही, ओ माहित नाही, काही विषयच नाही. ओ हा टी च्या उजवीकडे कितवा बसतो म्हणले तिसरा, पहिला दुसरा आणि तो तिसरा. ठीक आहे. टी हा एका कोपऱ्यावर बसतो, टी कुठल्या तरी कोपऱ्यावर बसतो. ठीक आहे, टी ला कोपरा पकडू आपण, टी कोपरा. क्यू हा पी आणि यू च्या जवळचा शेजारी आहे. क्यू हा पी आणि यू. आता मग एकात मी काय टाकतो, क्यू इथं टाकतो आणि पी कुठे टाकतो इथं. दुसऱ्यात मी काय टाकतो, क्यू इथं टाकतो आणि पी कुठे टाकतो इथं, कारण पी आणि क्यू च्या मध्ये बसलेला आहे असं सांगितलं. क्यू हा पी आणि यू च्या मध्ये बसलेला आहे. पी हा एन चा शेजारी नाही. आता पी एन चा शेजारी नाहीये म्हणजे ही केस चालेल का, नाही. ही केस आपण रफ करायची, ही केस रफ करायची आणि तीच केस डबल लिहायची परत क्यू आणि पी. आता पी हा एन चा शेजारी नाही, आर हा टी चा शेजारी नाही. आर कोणाचा शेजारी नाहीये, टी चा. आता आर कुठे माहितच नाही. आता आपल्याला काय विचारलंय, आता एक गोष्ट माहित पाहिजे, इथं टी आहे, इथं टी आहे, कोपऱ्यावर बसतो म्हटलंय आणि टी च्या उजवीकडे 2 सोडून कोण पाहिजे, यू पाहिजे, ओ पाहिजे. मग टी इथं जर लिहिला मी तर 1 2 सोडले कोण येतं रे इथं, ओ झालं. आणि परत आर हा टी चा शेजारी नाही म्हणजे आर इथं येईल का, नाही. आर कुठे येणार इथं. राहिलाय कोण माणूस, एन ओ पी क्यू आर एस राहिला. एस कुठे येणार इथे. पी आणि आर च्या दरम्यान किती जण बसलेले आहेत, पी आणि आर च्या दरम्यान किती जण बसलेत रे, 1 2 3. किती जण बसलेत समजलंय. मी पेपर मध्ये असतो आणि हे जर वाक्य वाचलं असतं, हा फक्त हा प्रश्न दरम्यान किती बसलेले आहेत.
आणि नुसता एवढाच दिलाय त्यांनी, घड्याळाच्या दिशेने दरम्यान की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किंवा पीच्या उजव्या हाताने किंवा पीच्या डाव्या हाताने असं दिलं नसेल तर मी याचा आन्सर डायरेक्ट 3 लिहिला असता, काहीच काढलं नसतं. का? कारण जोपर्यंत तुम्हाला दिशा देत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही एकच आन्सर काढू शकता, एकमेकांच्या अपोजिट वाले. बघा पी आणि आर मध्ये किती बसले? 3. इकडून मोजा, इकडून मोजा. क्यू आणि एन इकडून मोजा 3, इकडून मोजा 3. इथं जर काही असं स्पेसिफिक दिलं असेल तर मग जरा काढायची गरज पडते, पण काही दिलंच नाही आणि असं जर असतं ना मग अँबिग्युटी येते प्रश्नामध्ये, की मग तुम्ही डाव्या बाजूने मोजलाय का उजव्या बाजूने, मग तो स्क्रॅप होणार. त्यापेक्षा जेव्हा अशी ओळ असते तेव्हा तुम्ही एक उत्तर लिहू शकता. 8 जणांचा गट आहे ना, मध्ये दोन कुठल्याही समोरासमोरच्या मध्य भागांच्या मध्ये किती असणार आहे? 3 असणार आहे. तुम्ही म्हणा सर असं कसं काय म्हणताय, क्यू आणि ओच्या मध्ये विचारलं तर 3 कसं लिहिणार? तेच म्हणतो ना, क्यू आणि ओच्या मध्ये विचारणारच नाहीत ते, कारण क्यू आणि ओच्या मधलं जर विचारलं, यू 1 लिहायचा की 1 2 3 4 5 लिहायचं उत्तर, हा घोळ होतो ना, त्यामुळे म्हणतोय फक्त मी. ठीक आहे, सोडवलं तरी एका मिनिटाच्या वर काय जाणार नाही. गौतमचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या 15 वर्ष अगोदरच्या वयाच्या 20% आहे. गौतमचे सध्याचे वय, गौतमचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या 15 वर्ष अगोदरच्या वयाच्या. आता फॉर एक्झाम्पल गौतमला मी जी पकडलं, वडिलांच्या 15 वर्षा वयाच्या अगोदरच्या म्हणजे फादर मायनस 15 त्याच्या 20% आहे. 20% म्हणजे काय रे? 0.2 बरोबर, इंटू 0.2. गौरव हा गौतमचा भाऊ आहे. आता हा GT पकडू गौतम, आणि आता हा GR पकडू गौरव. याचे सध्याचे वय वडिलांच्या 10 वर्ष अगोदरच्या वयाच्या म्हणजे फादर मायनस 10 या वयाच्या 60% इतके आहे, इंटू 0.6. जर गौतम आणि गौरव यांच्या वयाची बेरीज किती आहे? 31. गौतम आणि गौरव यांच्या वयाची बेरीज किती आहे? 31. तर सध्या वडिलांचे वय किती असेल? तर सध्या वडिलांचे वय, ह्याला जरा नीट करूया आपण. कसं नीट करणार ह्याला? काय होणार? हे 0.2f आणि 15 दुनी 30 असते म्हणजेच -3. आणि ह्याचं काय होणार? हे 0.6f आणि हे 10×60 म्हणजे -6. गौतमाला एवढा, गौरवाला एवढा. तुम्हाला काहीतरी एक पुट करायचं फक्त, आता कुठेही कसंही. ठीक आहे, कसं पुट करणार आता तुम्ही? आता गौतमची व्हॅल्यू ह्याच्यात टाका, गौरवची व्हॅल्यू पण ह्याच्यात टाका. मग गौतम बरोबर काय रे? 0.2f वजा 3 अधिक गौरव बरोबर काय आहे? 0.6f वजा 6 बरोबर ह्यांचं 31. मग 0.6 आणि 0.2 किती झालं? 0.8f वजा 3 वजा 6 किती झालं? -9 बरोबर किती? 31. 0.8 बरोबर -9 इकडे गेले, 31 आणि 9 40. 0.8f f बरोबर किती आलं? 40 भागिले 0.8 म्हणजे 400 भागिले 8 म्हणजे 8×45 800. तर वडिलांचं वय किती आहे रे? 50. वडिलांचं वय किती झालं? 50. इक्वेशन तयार करायचे होते, काढायचं होतं. श्रद्धा शरयूला म्हणाली, तुझी सासू. शरयूला काय म्हणते? श्रद्धा तुझी सासू म्हणजे शरयूची सासू. शरयूची सासू कोण? तर शरयूच्या नवऱ्याची आई. काढली. हा शरयूचा नवरा, स्क्वेअर म्हणजे पुरुष, सर्कल म्हणजे स्त्री. तुझी सासू माझ्या वडिलांची आई आहे. माझ्या वडिलांची आई म्हणजे श्रद्धा कुठं असणार आहे? इथे. शरयूला काय म्हणते? तुझी सासू माझ्या वडिलांची आई आहे, की जो कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आहे, परंतु तुझा पती माझे वडील नाहीत. तुझा पती माझे वडील नाहीत म्हणजे श्रद्धा याची पोरगी नसेल, पण याच्या कुठल्या तरी भावाची पोरगी असणारच आहे श्रद्धा. आणि ती सुद्धा तिला असं काय म्हणू शकते? तुझी सासू माझ्या वडिलांची आई आहे, की जो कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आहे, पण तुझा नवरा माझा वडील नाहीये, माझे वडील वेगळे म्हणजे दोघं भाऊ भाऊ येणार. तर शरयूचे श्रद्धा सोबतचे नाते काय? शरयू श्रद्धाची कोण आहे रे? श्रद्धाच्या काकाची बायको. काकाची बायको कोण असते? काकू. तर आता काय विचारले? शरयूचे, ज्याच्या पुढे चाचीचे असतं ते म्हणायचं. चाचीचेला ती काय म्हणते? शरयूला ती काय म्हणते? शरयूला ती काकू म्हणणार, शरयू काकू. ठीक आहे, त्यामुळं कधी पण पुतणी याचं उत्तर लिहायचं नाही. ज्याच्या पुढे चाचीचे आहे
ते याचं उत्तर लिहायचं. शरयूला काय म्हणते बघायचं. शरयूचं नातं विचारलंय ना, शरयूचं नातं. तर शरयू कोण आहे श्रद्धाची? काकू. त्यामुळे याचा आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 4. हा प्रश्न शेवटचं वाक्य नेहमी इंग्लिश मध्ये वाचायचं. इंग्लिश असं असतं याचं. हाऊ शरयू रिलेटेड टू श्रद्धा. हाऊ शरयू रिलेटेड टू श्रद्धा. इंग्लिश नेहमी हेच येणार. मराठीत 3-4 पद्धतीने विचारतात. त्यामुळे अख्खा प्रश्न मराठीत करा, पण शेवटचं वाक्य कशात वाचायचं? इंग्लिश मध्ये वाचायचं. पुढे बघा, ब्लड रिलेशनचा अजून एक प्रश्न आहे. पी अधिक आर आहे. अधिक म्हणजे काय? पत्नी. पी ही पत्नी आहे. कोणाची? आरची. परत आर गुणिले टी. गुणिले म्हणजे काय? उलट दिले रिलेशन. टी कोण आहे? भाऊ आहे आरचा. आता टी भाऊ आहे आरचा. परत टी वजा क्यू. वजा म्हणजे पण उलट दिले बघा रिलेशन. म्हणजे क्यू मुलगी आहे टीची. क्यू कोण आहे? मुलगी आहे टीची. परत क्यू अधिक एस. अधिक म्हणजे पत्नी. परत क्यू पत्नी आहे एसची. क्यू पत्नी आहे एसची. एस भागिले यू म्हणजे एस वडील आहेत यूचे. एस वडील आहेत यूचे. डन. आता पी चे यूच्या आई सोबत असणारे नाते. पी कोण आहे बघायचं. पी च म्हणले ना, तर पी कोण? यूच्या आई सोबत. यूची आई कोण आहे? यूची आई ही. पीचं नातं काय हिच्यासोबतचं? पीचं नातं कोण आहे रे? ही वडील. वडिलांचा भाऊ, त्याची बायको काकी. पीचं यूच्या आई सोबतचं नातं विचारलंय. यूच्या आई सोबतचं नातं. यूच्या आई सोबतचं नातं विचारलंय. कुणाचं? पीचं. पीला काय म्हणणार? क्यू. वडिलांच्या भावाची बायको आहे, म्हणजे काकाची बायको आहे. काकाची बायको कोण असते? काकू. ठीक आहे. मित्रांनो, खालील वेन आकृती अभ्यासा. काय काढू शकतो आपण ह्याच्यात? या वेन आकृतीत आपण काय करू शकतो? बोला मित्रांनो. झालाय सेम असाच प्रश्न आयोगाला पण आलाय. तर कोण कोण होणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा हा वकील, नंतर माता, नंतर बहिणी. काही माता वकील असतील, काही बहिणी वकिली असतील, काही माता बहिणी पण असतील, काही लोक सगळेच असतील, आणि इतर लोकांना काही पुरुष पण वकील असतील, म्हणून त्या जागा सोडल्या. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 हे येणार नाही. दुसऱ्याची आकृती काय होईल? मोटार गाडीला काय असतंय? इंजिन असते आणि वनस्पती वेगळा पार्ट आहे. तिसरी गोष्ट काय होईल? मसाल्यांमध्ये कोण येईल? वेलची येईल आणि मेथी ही भाजी येईल तिसऱ्याची. परत गृहशिल्पी, ते काय तिन्ही मुले मुली आणि गृहशिल्पी. गृहशिल्पी मध्ये आपण मुले मुली टाकून देऊ. ठीक आहे. अशा पद्धतीने बनेल. ही आकृतीसाठी आपल्याला ऑप्शन 1च जावा लागेल. एक मिनिट. हे करेक्ट आहे ना आपलं? एकदा चेक कन्फर्म करा हे, कारण आन्सर की मध्ये थोडस वेगळं होत आहे. रिंकी तिच्या घरापासून पूर्वेकडे 70 मीटर चालत गेली. 70 मीटर चालत गेली घरापासून पूर्वेकडे. डन. नंतर उजव्या बाजूला वळून 50 मीटर चालली. उजव्या बाजूला वळली, 50 मीटर चालली. आणि पोस्ट ऑफिसला पोहोचते. पुन्हा उजव्या बाजूला वळून 150 मीटर चालते. आता उजव्या बाजूला 70 आली इथपर्यंत, परत 80 आली इथपर्यंत. 150 मीटर चालली आणि बाजारात पोहोचते. नंतर डाव्या बाजूला वळून थोडे अंतर चालते आणि शाळेत पोहोचते. डाव्या बाजूने थोडे अंतर चालते आणि शाळेत पोहोचते. जर रिंकीचे घर आणि शाळा याच्यातील हवाई अंतर 170 आहे. रिंकीचे घर इथं आणि शाळा यांच्यातील हवाई अंतर किती आहे? 170 आहे. तर बाजार आणि शाळा यांच्यातलं अंतर किती? बाजार कुठं होता? इथे. आणि शाळा कुठं होती? इथे. तुम्हाला यांच्यातलं अंतर विचारले. त्रिकोण तयार करायचा आपला नेहमीप्रमाणे. हा झाला तुमचा त्रिकोण. ठीक आहे. या त्रिकोणाचं हे किती असणार आहे? 80. आणि व्हर्टिकल तुम्हाला माहित नाही, कर्ण माहित आहे तुम्हाला. मग बघा, असं तयार झालंय तुमचं. त्यातलं हे किती आहे? 170 आहे. आणि हे वरचं किती आहे? 80 आहे. 170
आणि 80 आहे. तुम्हाला हे काढायचंय. कसं येणार मग? 17 8, 17चा वर्ग किती? 289. 8चा वर्ग किती? 64. म्हणजे हे किती येते? 225. म्हणजे हे किती येते? 15. म्हणजेच 150. म्हणजे वर्टिकल किती झाला माझा? हा किती झाला माझा? 150. पण त्यातलं हे किती आहे रे माझं? 50 आहे का? हे जर 50 असेल तर हे उरलेलं खालचं किती असणार आहे माझं? 100. 100 आणि 50 150. सो बाजार ते शाळा याच्यामधील अंतर किती आहे? 100 मीटर. हे आपण काय वापरलं इथं? पायथागोरस थेरम. टेस्ट सिरीज सुरू आहे, शिकवणं सुरू नाही. हे जर तुम्हाला येत नसेल तर मग तुम्ही खूप मागे आहे स्पर्धेपेक्षा. आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुम्हाला कमी येतं तर मी उगाच म्हणणार नाही होतंय होतंय कर कर. तुम्हाला म्हणणार करायलाच पाहिजे, नाहीतर उगाच पैसा आणि वेळ वाया घालवू नको. अशा टाईपचं मी आहे. जे मला ओळखतात त्यांना माहित आहे. मी सरळ म्हणतो, अभ्यास करत नसेल, उगाच मजा करायला आला असेल, लग्नाची 2 वर्ष टाळायला आला असशील तर नाही काय उपयोग त्याचा. वेगळं काहीतरी बघ. फायनान्शियल इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे. तू मुलगा असू दे, मुलगी असू दे. ठीक आहे. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी टेस्ट सिरीज मध्ये शिकवायच्या नसतात. हे फक्त तुम्हाला जमतंय का हे आजमावण्यासाठी टेस्ट सिरीज आहे. जिथं मोठा प्रश्न येतोय ते तर मी डिटेल सांगतोय, पण इथं पायथागोरस वापरायचं आहे. ह्या गोष्टी डायरेक्शन, ब्लड रिलेशन, हे प्रश्न चुकलेच नाहीत पाहिजेत. पुढे खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल हे विचारले. आता सगळ्यात पहिल्यांदा काय, 12 मध्ये आपण काय करू? 9 मिक्स करू. नंतर 21 मध्ये किती मिक्स करायला लागते आपल्याला? 16. परत याच्यात किती मिक्स करायला लागतं? 25. म्हणजे वर्ग मिक्स करत गेलो. परत याच्यात 36, याच्यात 49, तसं याच्यात 7चा झाला आता 8चा वर्ग 64. 147 अधिक 64. 7 आणि 4 11, 14 आणि 7 21. किती आलं रे? 211. वर्ग संख्या ऍड करत गेलोय. 3चा वर्ग 9 ऍड केला, 4चा वर्ग 16 ऍड केला, 5चा वर्ग 25, 6चा 36, 7चा 49. 211. सिलॉजिझम सगळ्यांचा आवडीचा आणि आयोगाचा पण आवडीचा, प्रत्येक ह्याच्यात एक येतो. काही चीज लोणी आहेत. हे चीज आहेत. यातले काही चीज काय रे? लोणी आहे. परत सर्व तेल लोणी आहे. सर्व तेल लोणी आहेत. इथं काढू शकतो मी. सर्व तेल लोणी आहेत. झालं. आणि लोणी द्रव्य नाहीत. लोणी हे द्रव्य नाहीत. लोणी हे द्रव्य नाहीत. अनुमान आहे तेल द्रव्य नाही. जर लोणी द्रव्य नसेल तर तेल पण येणार नाही, कारण द्रव्याला दोन्ही मध्येच एंट्री नाही, तर तेलात कशी काय एंट्री मिळेल? बरोबर आहे. काही लोणी चीज आहे. काही लोणी चीज आहेत का बघ. हे लोणी काय आहेत रे? चीज आहेत. करेक्ट आहे. सर्व लोणी तेल आहेत. सर्व लोणी तेल आहेत का? नाही. काहीच लोणी, एवढे मोठे लोणी आहेत त्यातला काहीच भाग काय? तेल आहे. त्यामुळे काय येणार? 1 आणि 2 तर्कसंगत आहेत. 96चं काय आलं? 1. ठीक आहे. नेक्स्ट 97. जर आठवड्याचा दिवसातील 1 जानेवारी 2016 रोजी शुक्रवार असेल तर 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? जस्ट माझं ऑफलाईन बॅचलर लेक्चर झालंय कॅलेंडर, त्याच्यात मी सरळ सांगितलेलं. जर आठवड्याच्या दिवसातील 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार असतो आणि हे लीप वर्ष आहे, तर त्याच्या 31 डिसेंबर शेवटच्या दिवशी 2016च्या एक दिवस पुढचा येतो शनिवार येतो. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. लीप वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवस एकाचा फरक असतो, आणि साधं वर्ष असेल तर पहिला आणि शेवटचा दिवस सेम असतो. हे लक्षात ठेवायचं. 97चं काय आलं मग? 1. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ट्युलिप्स हे GFORKH असे लिहिले जाते. आता हे काढायलाच लागेल आपल्याला. तर काय? ट्युलिप्स, TULIPS. इथं काय येणार? GFORKH. नंतर तुम्हाला काय विचारले? गार्डन.
GARDEN गार्डन. आता टी ला काय काय आहे का बघू आपण. टी आणि जी. टी इथं आहे, जी त्याच्यावरच आहे बघ. टीच्या वरच आहे ना जी. बघ टी आणि जी. क्यूच्या वर काय एफ. एलच्या वर काय ओ. आयच्या अपोजिट आर. पीच्या अपोजिट के. एसच्या अपोजिट एस. खूप सिंपल. वरचं खालचं घेतलंय. जी च्या अपोजिट टी येणार, ए च्या अपोजिट झेड येणार, आर च्या अपोजिटला आय, डी च्या अपोजिटला डब्ल्यू, ई च्या अपोजिटला व्ही आणि एन च्या अपोजिटला एम. नेहमी हे असं लिहिलं ए टू एम आणि एन टू झेड. खूप इझी होत. टी झेड आय डब्ल्यू व्ही एम. टी झेड आय डब्ल्यू व्ही एम. सोपा होता प्रश्न, अवघड नाही. फक्त हे तुम्हाला असं वर खाली लिहायची सवय लागली पाहिजे. 99वा प्रश्न बघा. लॉजिक काय केलं याच्यामध्ये. 35 आणि 51 यांच्यातला फरक किती आहे. 16 आणि 16ची दुप्पट केली आहे 32. 28 आणि 37 यांच्यातला फरक किती आहे. 9 आणि 9ची दुप्पट केली आहे 18. तसंच 14 आले म्हणजे कशाची तरी दुप्पट आहे. कशाची दुप्पट आहे. 7ची दुप्पट आहे. म्हणजे यांच्यातला फरक किती पाहिजे. 7चा. मग 47 इथं किती येणार मग 40. ठीक आहे. पहिल्या आणि शेवटच्या संख्येच्या फरकाची काय केली आहे. दुप्पट केली आहे. ऑप्शन नंबर 1. शेवटचा प्रश्न बघा. पुन्हा एकदा सिलॉजिझम आलाय. काही पक्षी मांसाहारी आहेत. काही पक्षी मांसाहारी आहेत. काही प्राणी वाघ आहेत. वेगळंच काय तर आलंय. सर्व मांसाहारी. पहिल्यांदा तिसरं वाक्य घेऊ. सर्व मांसाहारी प्राणी आहेत आणि काही प्राणी कोण आहेत. वाघ. ही काढली डायग्राम. अनुमान बघा. काही वाघ पक्षी आपल्यात आहेत का. नाही. आपल्यात नाहीत. कशातच नाही. दुसरं, काही मांसाहारी वाघ आहेत. काही मांसाहारी वाघ आपल्यात दिसतात का. नाही. कशातच नाही. सर्व पक्षी प्राणी आहेत. सर्व पक्षी प्राणी आहेत का नाही. काहीच प्राणी आहेत. सर्व नाही आहेत. सो हे पण रॉंग. त्यामुळे काय येणार आन्सर. कोणतेच अनुमान तार्किक नाही. हा ऑप्शन लिहिताना जरा भीती वाटते, पण करायचं डेअरिंग आणि लिहायचा. ठीक आहे. तर हे होती आपली टेस्ट नंबर 5. ठीक आहे. ज्यांना माझ्याकडून मॅथ रिझनिंग शिकायचं असेल त्यांनी एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करू शकता, किंवा यूट्यूबवरचे जरी माझे सगळे व्हिडिओज बघितले तरी तुम्हाला मॅथ रिझनिंगमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. आणि तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर फर्स्ट स्लाईडवर माझा नंबर होताच, तरी पण इथं लिहून देतो. 9021747391. तुम्ही तुमच्या गणित बुद्धिमत्ताचे कुठलेही प्रश्न मला व्यवस्थित क्रॉप करून सरळ असे पाठवू शकता. तुम्हाला 24 तासांच्या त्याचं उत्तर द्यायची खात्री तर देत नाही, पण प्रयत्न करेन. ठीक आहे. धन्यवाद.